आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शेतातील बंदिस्त शेडचे कुंपण, जाळी आणि लोखंडी गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 30 शेळ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना माळीच येथे घडली. या घटनेमुळे अपंग आणि अल्पभूधारक शेतकरी भीमराव वसंत देसले यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दिनांक 7 ऑगस्टच्या रात्रीपासून 8 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. देसले यांचे शेत गावापासून सुमारे 600 मीटर तर माळीच वाघोदा रस्त्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर आहे. 7 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 11 वाजेपर्यंत भीमराव देसले स्वतः शेतातील बंदिस्त शेडमध्ये उपस्थित होते. त्यानंतर ते घरी झोपण्यासाठी गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास शेतातील शेळी पालनाच्या शेडमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी शेडच्या तारेचे कुंपण आणि जाळी तोडली, तसेच लोखंडी गेटचे कुलूप तोडून त्यांनी मध्ये प्रवेश केला. सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर देसले यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आला. शेडचे गेट आणि कुंपण तोडलेले दिसल्यानंतर त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता धडधाकट आणि वजनाने चांगले असलेल्या 30 शेळ्या गायब असल्याचे समोर आले. तर शेडमध्ये असलेल्या 4 लहान पिले आणि एक वयोवृद्ध शेळीला चोरट्यांनी मागे सोडून दिले. या चोरीमुळे भीमराव देसले यांचे अंदाजे 3 लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. भीमराव देसले हे अपंग शेतकरी असून काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांनी एक पाय गमावला आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या देसले यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. हळूहळू शेती पालनाचा व्यवसाय स्थिरावत असताना एका रात्रीत 30 शेळ्या चोरीला गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. घटनेची माहिती मिळताच देसले यांनी तात्काळ 112 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर नरढाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी नरढाणा पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट 2026 रोजी FIR क्रमांक 140 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र चोरी होऊन जवळपास आठवडा उलटत असताना चोरट्यांचा शोध लागलेला नसल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता आहे. माळीसह परिसरात यापूर्वीही शेळ्या मेंढ्यांच्या चोरीच्या घटना घडत असल्याचा दावा स्थानिक पशुपालकांकडून केला जात आहे. त्यामुळे या चोरीमागे एखादी टोळी सक्रिय आहे का याचा तपास करण्याची मागणी होत आहे. चोरट्यांनी शेतातील बंदिस्त शेडचे कुंपण आणि गेटचे कुलूप तोडून नियोजनबद्ध पद्धतीने शेळ्या नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, चोरीला गेलेल्या शेळ्या परत मिळवून द्याव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीमराव देसले यांनी केली. शेळीपालन हाच आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार होता. एका रात्रीत 30 शेळ्या चोरीला गेल्याने आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा देसले यांनी व्यक्त केली. आता नरढाणा पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले असून चोरीला गेलेल्या 30 शेळ्यांचा आणि अज्ञात चोरट्यांचा पोलीस कसा शोध घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी रमजान पिंजारीसह स्वराज्य न्यूज शिंदखेडा. काही वर्षापूर्वी माझा अपघातात एक पाय गमावला होता. मी अपंग असल्यामुळे माझ्याकडनं दुसरं काही काम न होत होतं. त्यासाठी मी शेळी पालनाचा व्यवसाय निवडला होता. तरी 10 वर्षापासून माझं एकदम चांगलं चालू होतं. शेड वगैरे झालं होतं, सर्व काही शेळ्यांच्या याच्यावर सुरू असताना 7 ऑगस्ट रोजी मी माझ्या शेळ्यांचे चारा पाणीवरून घरी गेलो असता रात्री 11ला पाहणी केली. तर चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत सकाळी पहाटे मी 5:30ला आलो असता माझ्या शेडचे कुलूप तोडले होते. काही जाडी वगैरे तोडून त्यांनी माझ्या 30 ते 40 शेळ्यांपैकी 35 ते 40 शेळ्यांपैकी 30 शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या. मी इकडे तिकडे पाहणी केली असता मला काय दिसल्या नाही शेळ्या. मी आपत्कालीन नंबरवर फोन केला तर पोलीस वगैरे आले. त्यांनी चौकशी केली. तरी माझा जो मुद्देमाल जो होता तो काही 3-3.5 लाखापर्यंत होता. त्याच्यात काही बोकड होते, काही बकऱ्या आणि त्यातली एक वयस्कर शेळी व 3-4 लहान पिले सोडून गेले व सर्व शेळ्या 30 शेळ्या त्या बोकड त्याच्यात सर्व घेऊन गेले असता मी पोलीस स्टेशनला धाव घेतली.
पोलिसांनी तक्रार नोंद केली. त्यानंतर 10 तारखेला FIR नोंद झाली. FIR नोंद झाल्यानंतर विचारपूस केली असता ते पुढील तपास चालू आहे असे बोलले.